मुक्काम आर्मी पोस्ट ऑफिस. लेखिका वैदेही देशपांडे. वाचक मनीषा. भाग 13. किस्सा युनिफॉर्म का. भाग 2. लष्कराच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग म्हणजे अधिकाऱ्यांना मिळणारा सहाय्यक किंवा बॅटमन. कामासाठी फुकट मिळणारा माणूस अशी बरेच जण चुकीची व्याख्या करत असल्याने त्याचे महत्त्व फार. एअरफोर्स आणि नेव्ही यामधील बायकांचे नेहमीचे पालुपद असायचे. तुम्हाला काय सहाय्यक मिळतो? त्यावर मी त्यांना सांगायची, मिसामारी, धारचुला, ठाकूरवाडी असल्या भारतातल्या खबदाडात एकदा बदली मागून घ्या व दुसरी बदली नवऱ्यांना सरहद्दीवर पाठवून मागा. मग मला सांगा की लष्करात मिळणारा सहाय्यक बरा की तुमच्या एअरफोर्स किंवा नेव्हीची ठाणी असलेली मोठी शहरे बरी. ते ह्या फोर्सेसची बरीचशी ठाणी मोठी आहेत. लष्कराइतके भारतातल्या सांदी कोपऱ्यात कोणीच नाही. लग्नाआधी व नंतर दिलीपने लष्करातले आयुष्य यावर मला बरीच व्याख्याने दिली. त्यात सूचना, माहिती कमी तर तंबीस मात्र जास्त होती. त्यात मुख्य भर सहाय्यकावर होता. राष्ट्रपतींनी मला सहाय्यक माझ्या युनिफॉर्म व इतर युनिट संबंधी कामासाठी दिलाय. तो एक शिपाई आहे, तेव्हा त्याला घरातली फालतू कामे सांगायची नाहीत. लोक ह्या सवलतीचा अतिशय गैरफायदा घेतात. तसा आपण घ्यायचा नाही. माहेरी स्वावलंबनाचे धडे व इकडे दिलीपची तंबी यामुळे मला पण सहाय्यकाची अडचण व्हायची. परंतु युनिफॉर्म हे प्रकरण मला पेलवणारे नव्हते. त्यासाठी मात्र त्यांचीच गरज होती. गणवेशाला नंबर पाहिला. पहिला 6B, 6A अशी अनाकलनीय नावे होती. बुटांचे, बेल्टचे, टोप्यांचे अनेक प्रकार, केव्हा काय घालायचे ह्याच्या अनेक प्रथा हे लक्षात ठेवणे जमण्यासारखे नव्हते. पितळी छोट्या छोट्या तुकड्यांना घासून लख्ख ठेवणे तर त्याहून कठीण होते. शिवाय रेशन, इस्त्रीचे कपडे, पत्रे किंवा अनेक गोष्टी युनिटमधून यायच्या. या सर्व जागा बायकांना वर्ज्य, त्यामुळे त्यांची रोजची सकाळ संध्याकाळची हजेरी आवश्यक होती. नंतर संसार हळूहळू वाढू लागला. राहण्याच्या जागा गावाबाहेर, त्यामुळे अत्यंत अडचणी होत्या. शिवाय रोजच्या सहवासाने ही मंडळी घरातली होऊ लागली. मुलांना त्यांच्याजवळ दिले नाही तर त्यांना आपल्यावर विश्वास नाही असे वाटायचे आणि म्हणून हळूहळू ही मंडळी आता घरात रुळू लागली. दिलीपच्या ड्रायव्हरला किंवा इतर कामासाठी आलेल्या कुठल्याही पलटणीच्या माणसाला चहा देण्याचे काम त्यांच्याकडे होते. तरीही सुद्धा घरातली कुठलीही वैयक्तिक कामे त्यांना सांगितली नाहीत व तीच सवय दोन्ही मुलींना लावली. हा कटाक्ष चौघांनीही पाळला. पार्टीच्या वेळेस त्यांची मदत न घ्यायची प्रथा पाळली. अधिकार असूनसुद्धा एकापेक्षा अधिक माणसे ठेवली नाहीत किंवा एकाच माणसाला कायम ठेवून त्याचे घरगड्यात रूपांतर केले नाही. तसेच ज्याला बढतीची शक्यता आहे अशा तरुण शिपायाला या कामात अडकविलेही नाही. असे अनेक साधे दिसणारे पण जाचक नियम आम्हाला लावून ते कसोशीने पाळण्याचा प्रयत्न केला. अर्थात एक अधिकारी व त्याची बायको दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेत नाहीत याची गंधर्व वार्ता ही राष्ट्रपतींना नव्हती ते सोडा, पण आमच्या परीने आम्ही सर्व पथ्य पाळली. वेळोवेळी अनेक जण घरात येऊ गेले. प्रत्येकाचा ढंग वेगळा, वृत्ती वेगळी. मुलींबरोबर मीही त्यांना भैयाच म्हणत असे. औंधमध्ये असताना सोनावणे भैया होते. त्यांना बागेचा नाद. तेव्हा आमच्या घराभोवती 1 एकर जमीन होती. संध्याकाळी त्यांना परत पाठवायला लागायचे आणि हो नाही आत्ता जातोच मी असं म्हणून अर्धा तास बागेत ते वेळ घालवायचे. ते असताना बागेत भाजी तर होतीच, पण तीळ, कारळे, बडीशोप, सूर्यफुले, मिरच्या पण घरच्या होत्या. पण बागेत गेले की ते दिलीपचा युनिफॉर्म तयार करावयाला विसरायचे. मग तो चिडला की गडबडीने काहीतरी तो करत असे. ते हाडाचे शेतकरी होते. नंतर निवृत्त होऊन त्यांनी घरची शेती खूप अडविली होती. अनेक प्रयोग केले होते. मी नंतर पुण्याला असताना मधूनमधून त्यांना भेटून जात असत. दिलीप 1.5 वर्ष कारगिलला होता. तेव्हा त्याच्याबरोबर चव्हाण भैया होते. तिथे त्याची वैयक्तिक सर्व कामे ते करीत असत.
खोली स्वच्छ करून घेणे, नीट ठेवणे, धोब्याकडे कपडे नेणे आणणे, कपड्यांचे बटन तुटले किंवा फाटले तर शिवून घेणे, संध्याकाळी शेगडी पेटत ठेवून खोली गरम ठेवणे, तसेच सकाळी व दुपारी दिलीपला ठरल्यावेळी चहा देणे, हे महत्त्वाचे काम तो करत असे. त्याला चहा जरा सागरसंगीतच लागायचा, तर ते सर्व त्याच्या इच्छेप्रमाणे तयार ठेवत. व्यवस्था इतकी चोख होती की दिलीपला काही पाहावे लागत नव्हते. 2 महिने आम्ही तिघी कारगिलला गेलो. तेव्हा चव्हाण भैयांना माझी जरा अडचणच व्हायला लागली. मी खोली आवरून काही गोष्टी ठेवल्या की साहेबांना असे लागते तसे लागते म्हणून ते परत दुसरीकडे ठेवत. ते त्यांनी कसेबसे निभावून नेले. मग युनिट डल हौसीला आले. घर सजले. नेहमीप्रमाणे गणवेशाची व्यवस्था दुसऱ्या खोलीत झाली. ते फक्त त्यांनी बघायचे अशी नेहमीची पद्धत होती. बाकी कपडे इतर सामान आमच्या खोलीत असल्याने मी बघत असे. पण भैयांना मात्र ते पसंत नव्हते. मी दिलीपच्या कपाटाकडे गेले की ते सांगत, मेमसाब कपाट नीट लावलंय, आता विस्कटू नका, ह्याला हात लावू नका. दोन्ही मुलींना बाबांचे स्वेटर्स घालायला लागायचे. ते त्यांनी वापरले तर त्यांची तक्रार नसायची. पण चव्हाण भैया माझ्याजवळ कुरकुरायचे, बघा दोघी साहेबांचे स्वेटर्स घालतात व नंतर इकडे तिकडे फेकून देतात. इथपर्यंत ठीक होते. पण त्यांनी मला आता साहेबांना चहा द्या, साहेबांना कपात ओतलेला चहा आवडत नाही तर किटलीच न्यासोबत, अशा सूचना केल्या. मी जाम वैतागायची. पण साहेब म्हणजे त्यांची खाजगी मालमत्ता आहे व आम्ही त्यांच्यावर दरोडा घालतो आहे असेच त्यांना वाटायचे. सवट आणली की कसं होतं याची तुला थोडी झलक म्हणून दिलीप मला चिडवायचा. तर पाटील भैयांची आणखी एक वेगळीच तऱ्हा. मेमसाब आज चिकनचे 150 ग्रॅम वजन कमी आहे. सकाळच्या मरणाच्या घाईत पाटील भैया मला सांगत होते. येऊ देत हो, 150 ग्रॅमने काही फरक पडत नाही. मी वैतागून म्हणाले, नाही, काल रेशनच्या भाजीचे पण वजन कमी होते, तर तांदूळ 200 ग्रॅम कमी होते. हे सर्व साहेबांच्यामुळेच होते आहे. परवा त्यांनी युनिटमध्ये दरबार घेताना सांगितले की माझ्या घरी जाणारे रेशन कमी असले तरीही चालेल, पण 1 ग्रॅमही जास्त असता कामा नये आणि म्हणून हे असं होतंय. आता हाताखालचे लोक अधिकाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी आपापल्या परीने जागा शोधत असतात. त्यात अधिकाऱ्यांना झुकते माप देणे सर्रास. अर्थात अधिकाराचा वापर करून झुकते माप द्यायला लावणारेच अधिक. तो धोका टाळण्यासाठी दिलीपने काढलेले फरमान पाटील भैयांना अजिबात आवडले नव्हते. केकसाठी आणलेल्या माझ्या तराजूचा उपयोग ते यासाठीच करत व मग कुठे 100 ग्रॅम 150 ग्रॅम याची यादी मला सांगत. एकदा ते रेशनमध्ये आलेले आंबे परत वजन करत होते. पाणी प्यायला आत गेलेल्या देवकीने ते सहजच बघितले तर आंबे 100 ग्रॅम जास्त भरले. तर ती व सई त्यांच्या पाठीमागे लागल्या. पाटील भैया 100 ग्रॅम आंबे परत करा हां, निदान आंबा कापून 2 फोडी तरी त्यांना परत द्या. काही नको, एरवी कमी असल्यावर जाऊन आणतो का आपण. पुरेपूर वसुली यावर त्यांचा जोर होता. त्यांच्या राज्यात आमची फरशी पुसायची फडकीसुद्धा इस्त्री होत, कारण धोब्याला कपडे धुवायचे व इस्त्रीचे पैसे द्यावयाचे असत. पण मशीन असल्याने मी कपडे धुवायला देत नसत. पैशाच्या वसुलीसाठी पाटील भैया दिसेल तो कपडा इस्त्रीला देत. त्यांच्या या सवयीने पाहुणे बावचळून जात, कारण जरा कपडा काढून ठेवला की लगेच गेला इस्त्रीला. कपड्याची इस्त्री हा एक विनोदाचा विषय झाला होता. लग्न होऊन मी सिलीगुडीला गेले. तेव्हा प्रथम काटकर भैया होते. वयाने मोठे असल्याने मला सर्व शिकण्याची जबाबदारी जणू त्यांच्यावरच आहे असे त्यांना वाटे. एकदा सर्व अधिकारी मंडळी कामासाठी सिक्कीमला गेली होती. 2 महिन्यांनी 4 दिवसांच्या सुट्टीवर येणार असे कळले. सर्वजणी वाट पाहत होतो. 3-4 दिवस गेले पण या लोकांचा पत्ताच नव्हता. एक दिवस कंटाळून आम्ही सर्व बायका गाडी घेऊन सिलीगुडीला गेलो आणि अर्ध्या तासात सर्व अधिकारी आले. त्यांना बायकांची 4-5 तास वाट पाहावी लागली. सर्वांच्या बरोबर मी गेले. हे मात्र काटकर भैयांना रुचले नाही. त्यांनी लगेच दिलीपला सांगितले, मी आपल्या मेमसाहेबांना मराठीत जाऊ नका सांगितले होते. हे काटकर भैया त्या मानाने आमच्याजवळ जास्त राहिले. त्यांनी माझ्या मुलीवर अपार माया केली.
पुण्याला देवकीचा पाय सायकलमध्ये अडकून रक्तबंबाळ झाला तेव्हा तिला उचलून पळत ते डॉक्टरकडे गेले. तसेच कारगिलला असताना रात्री मी दोघींना झोपवून मेसमध्ये जेवायला जात असे तेव्हा देवकी 5 वर्षाची तर सई 10 महिन्यांची होती. किती वेळा त्यांना सांगितले की त्या झोपल्यात तुम्ही जा, पण ते त्या थंडीत खोलीबाहेर बसून असायचे. म्हणायचे, नाही मेमसाब, इथं मातीच्या घरांना दारे नाहीत, नुसती ब्लँकेट्स लावलेली आहेत, जंगली कुत्री आहेत, दिवे नाहीत, त्यामुळे कंदील विझला तर मोठाले उंदीर त्रास देतात. मुलींना एकटं ठेवून माझा पाय निघत नाही. नंतर युनिट पुण्याला आल्यावर माझ्या सासूबाईंना ते स्वतःच्या आईप्रमाणे जपत. सासूबाईंच्या आजारपणात मला काटकर भैयांची खूप मदत झाली. पुण्यातच ते निवृत्त झाले. त्यांच्या मुलीच्या लग्नाला आम्ही गेलो तर त्यांना कोण आनंद झाला होता. लग्न झाल्यावर युनिटमध्ये गेल्यावर प्रथेप्रमाणे आमच्या दोघांच्या हस्ते मंदिरात सत्यनारायणाची पूजा होती. आम्ही मंदिरात गेलो तर दाराशी पांढरे शुभ्र धोतर, कुर्ता व डोक्यावर आर्मीची टोपी घातलेले पंडितजी जेव्हा मी प्रथम पाहिले तेव्हा मला हसूच आले होते. मला या संस्थाची नंतर दिलीपने माहिती दिली. प्रत्येक पलटणीमध्ये मंदिर, चर्च, मस्जिद असते. सीख अथवा पंजाब पलटणीमध्ये गुरुद्वारा असतो. गुरखा पलटणी दुर्गा मातेची पूजा करतात. सर्व मराठा पलटणी टेमलाई देवी मातेची पूजा करतात. टेमलाई देवीचे मुख्य देऊळ कोल्हापूरला आहे. प्रत्येक नव्या जागेवर मिळालेल्या इमारती किंवा बरॅक्समध्ये एका जागेत हे मंदिर असते. उत्तम देवारा, मूर्ती, समया असे सर्व सामान असते. रोज सकाळी संध्याकाळी आरती होते. संध्याकाळची आरती ऐच्छिक असते. रविवारी सकाळी मात्र आरती व भजनाचा छान कार्यक्रम असतो. युनिट सरावासाठी, फायरिंगसाठी अगर प्रत्यक्ष लढाईवर चाललेले असते तेव्हा सर्वात शेवटी मंदिरात डोके ठेवून ते बाहेर जातात. तसेच परत आल्यावर प्रथम मंदिरात जातात, नमस्कार करून मग इतर व्यवस्थेला ते निघतात. अधिकारी कुठल्याही धर्माचे अगर जातीचे असले तरीही त्यांना युनिटच्या प्रथा पाळाव्या लागतात. महाराष्ट्रीयन अधिकारी शीख अगर पंजाब पलटणीत असला तर त्याला गुरुद्वाराचे सर्व नियम पाळावे लागतात. आमच्या युनिटमधले एक मुसलमान अधिकारी, त्यांना आरत्या व अथर्वशीर्ष फार उत्तम प्रकारे ते म्हणायचे. अधिकारी व त्यांची कुटुंबे मंदिरात गेल्यावर सर्वांची गणना मराठा म्हणून व्हायची. प्रत्येकाने वैयक्तिक धर्म पाळावेत, पण मंदिर हा तुमच्या व्यवसायाचा भाग मानला जातो. कुठल्याही गोष्टींना फाटे फुटू नयेत म्हणून प्रथांचा आग्रह. अशा ह्या मंदिराचे पंडितजी मुख्य. त्यांनी मंदिराची व्यवस्था पाहायची. सर्व सणवार साजरे करावयाचे, रविवारी भजन करायचे व वेळोवेळी नीतिमत्ता, मनोधैर्यावर भाषणे द्यायची ही त्यांची कामे. मंदिरात भाषण करताना त्यांच्यापुढे माईक व 100-200 गप्प बसलेली डोकी दिसली की त्यांचे भान हरपायचे. मग रामायण, महाभारत, गीता, शिवचरित्र ह्या सर्व ग्रंथातून त्यांचा मुक्त संचार व्हायचा. वाल्मिकीनंतर द्रोणाचार्यावर उडी असायची. त्यानंतर शहाजीराजे, मग श्रीकृष्ण, अर्जुन, हनुमान अशा टणाटण उड्या मारत ते 1 तास नैतिक भाषण करायचे. बरे, जवानांच्या समोर त्यांना काही बोलणे शक्य नसायचे. ह्याचा ते पुरेपूर फायदा उठवत. त्यांच्या नैतिक भाषणांचा उपयोग कितपत व्हायचा कोण जाणे. युनिटच्या इन्स्पेक्शनच्या दिवशी पंडितजींचा सक्रिय पाठिंबा असायचा. त्या दिवशी जास्तीत जास्त जवान व अधिकारी यांची शारीरिक चाचणी असायची. हातात हत्यारे घेऊन, पाठीवर पिट्टू लावून, मोठे बूट घालून 2 मैल अंतर ठराविक वेळात पळावे लागे. त्याला बॅटल फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजेच BPET असे म्हणतात. ही चाचणी म्हणजे युनिटच्या इज्जतीचा प्रश्न असावयाचा. जास्तीत जास्त माणसे कमी वेळात पोहोचणे आवश्यक असायचे, पण 1000 माणसांमध्ये 20-25 माणसांना ते मदत लागायचीच. विशेषतः अधिकारी व ज्यांची बढती जवळ आली हे त्या हवालदार व JC साहेब या मंडळींना तर लागायचीच. मग या मंडळींना मदत करण्याचे काम पंडितजींचे. शर्यत सुरू होताना कुंकू लावून नारळ फोडायला ते असायचेच. त्यानंतर कुणाचे पाठीवरच्या पिशवीतले सामान कमी कर, तर कुणाला शॉर्टकट घ्यायला मदत कर, असे त्यांचे उद्योग चालत. एकदा त्यांनी एका अधिकाऱ्याची रायफल धोत्रात लपवली व निम्मे अंतर स्वतः पळून दुसऱ्या रस्त्याने येऊन शर्यतीच्या टोकाला परत दिली. ती
त्यांच्या या सहभागामुळेच त्यांच्या भाषणातले अनेक गुन्हे त्यांना माफ केले जायचे. एकदा युनिटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला. त्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या जनरलने गणवेशात असताना पुतळ्याला हार घालायचे साफ नाकारले. तेव्हा जातीने मराठा नसलेले पंडितजी त्यांना म्हणाले, सर, इनका नाम लेके मराठा पलटन अपनी जान कुर्बान करती है. उस पलटन के लिए हार पहनाओ. या पंडितजींनी व आमच्या काटकर भैयांनी मला ग्रहणाच्या वेळेस बाहेर पडू दिले नाही. त्यावेळेस माझी अवस्था फार नाजूक होती. माझा व दिलीपचा काडी इतका विश्वास नसताना मला त्यांचे मन मोडणे मात्र शक्य झाले नाही. ग्रहणापेक्षा त्यांच्या आपुलकीला ग्रहण लावावेसे वाटले नाही. युनिटमध्ये आलेले पंडितजी, स्वयंपाकी, सुतार, न्हावी हे लोक भरती होताना त्या विशिष्ट जागांसाठी भरती होतात. लष्करातील गरजांप्रमाणे त्यांना त्यांच्या विषयांचे परत ट्रेनिंग दिले जाते. कारण वेळेप्रसंगी गरजा अनेक प्रकाराने बदलू शकतात. कुक पार्टीचे जेवण करतो, तसेच त्याला 3 दिवस टिकेल असेही जेवण करावे लागते. कारण जवान व अधिकारी बाहेर पडले की पाठीवरच्या पिशवीत जेवण ठेवून ते बाहेर पडतात. बॉर्डरवर गोळ्यांच्या वर्षावात खिचडी, पोळ्या व डाळ करावी लागते. हे पंडितजी भरती होताना पदवीधर अगर धर्मभास्कर झालेले असतात. नंतर त्यांना संपूर्ण लष्करी इतिहासाचे शिक्षण दिले जाते. असेच एक दिवस त्यांच्या शिक्षणाचा प्रत्यय आला. दसऱ्याच्या दिवशी सर्व पलटणींमध्ये बोकडाचा बळी दिला जातो. एकदा एका गुरखा युनिटमधल्या पंडितजींना ब्रिगेड कमांडरने किंचित चेष्टेने विचारले, पंडितजी, ही बळीची प्रथा कशी आली? सर, क्षत्रिय अगर खून से डरने लगे तो समाज कायर बन जाता है. क्षत्रियों को खून की आदत रखने के लिए बलि चढ़ाया जाता है. उत्तर इतके समर्पक होते की ते ऐकून कमांडर क्षणभर अंतर्मुख झाले. ही सर्व मंडळी गणवेशातली होती. त्यांच्याशिवाय अशी एक व्यक्ती आमच्या युनिटमध्ये होती की त्यांनी कधीही गणवेश चढविला नाही, तरी तो आमच्यातला नाही असे कधीच वाटले नाही. तो म्हणजे आमचा शिंपी हरिसिंग नलवा. युनिट म्हणजे 1000 माणसांचा समूह असल्याने सर्व बलुतेदार लागतात. त्यातील बरेचसे लष्कर पुरविते, पण शिंपी व वाणी म्हणजेच बनिया युनिटमध्ये असतात, पण ते लष्करात नसतात. परंतु जिथे पलटण जाईल, अगदी सरहद्दीवर सुद्धा तेथे त्यांना जायची परवानगी असते. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना मिळणाऱ्या सोशल ट्रेनमध्ये पण त्यांना प्रवास करावयास मिळतो. युनिटच्या जागेवर गेल्यावर दोघांनाही दुकानांसाठी मग जागा मिळतात. अनेक वेळा 1000 माणसांना लागणाऱ्या वस्तू मिळण्यासाठी 5-6 मैल परिसरात ते दुकान नसते. अशा अनेक वस्तू दुकानात ठेवून अडचणीच्या वेळेस महाग विकणे, जवानांना वस्तू पैसे उधार देणे, ऑफिसला लागणाऱ्या अनेक वस्तू जवळच्या शहरातून मागवून देणे, तसेच सामोसे, जिलेबी, भजी मिळत असलेले कॅन्टीन चालविणे, असे अनेक लष्करी शिस्तीत न बसणारे पण 1000 माणसांच्या वस्तीला आवश्यक असलेले उद्योग बनिया करावयाचा. अगदी सरहद्दीवर सुद्धा आपला धर्म त्याने नव्हता. पलटणीतल्या लोकांचे गणवेश व इतर युनिटचे शिवणकाम करणे हे खरे हरिसिंगचे काम. पण त्याची उडी मोठी होती. ही फालतू कामे आपल्या सहाय्यक शिंप्यावर म्हणजेच आपल्या लहान भावावर सोडून तो सकाळी सकाळी शबनम बॅग खांद्याला अडकवून हिंडायला सुरुवात करायचा. त्याची रोजची 10-12 मैलाची रपेट असायची. कुठल्याही गावात गेल्यावर त्याच्या महिन्यात ओळखी होत. मग दिवसभर नाना उद्योग. हा राधास्वामी सत्संगचा पुरस्कर्ता. त्यामुळे त्यांच्या मठात जाऊन प्रवचने ऐकणे, ठरविणे, मीटिंगा ठरविणे असल्या आध्यात्मिक गोष्टी चालत असत. त्याचबरोबर जमिनीच्या किमती विचार, कुठली बिकाऊ आहे हे सर्व विचार, कुठली भानगडीची आहे याची चौकशी करणे असल्या व्यावहारिक उचापतीही ते करत असत. त्या गावात जो सर्वात मोठा लष्करी अधिकारी असेल त्याच्या घरी जाऊन त्यांच्या बायकोला दीदी म्हणून नमस्कार करून चांगले इम्प्रेशन मारून एक गठ्ठा कपडे शिवायला घेऊन जायचे व 4 दिवसात देतो म्हणून 4 आठवडे फिरकायचेच नाही असे जातिवंत शिंप्यांचे गुण त्यांच्यात होते. अधिकाऱ्यांच्या घरीही तो अधूनमधून चक्र टाकायचा. तिथे सुद्धा पहिला दीदी म्हणून नमस्कार, पडदे लहान मोठे करणे,
इतर बारीक सारीक कामे नेली तर 4-5 हेलपट्यानंतरच ती परत करणे, हाही त्याचा स्थायी भाव. एकदा सर्व अधिकाऱ्यांना काही विशिष्ट प्रकारचे कपडे 2 दिवसात शिवून हवे होते, तर आमच्या कर्नल गोविंद सिंगनी त्याच्या खोलीवर पहारा बसविला होता. अर्थात केव्हा काम करावयाचे हे त्याला पण चांगले माहिती होते. 71च्या लढाईत पठाणकोटला तो आधी एअरफोर्स बरोबर होता, म्हणून त्याच्या दुकानाचे नाव स्कायवे टेलर्स असे होते. नंतर तो 25 वर्षे 14 मराठा बरोबर होता. दिलीप व गोविंद हे नाव बदल करून म्हणून त्याच्या पाठीमागे लागत, त्याच्या भरपूर चेष्टाही करत. ते त्याला हरिसिंग द मोची म्हणजेच चांभार म्हणत, पण तो सगळ्यांना पुरून उरत असे. एकदा असेच मी त्याला विचारले, हरिसिंग, आपको गुस्सा नहीं आता क्या? जहाँ अपनापन होता है वहाँ गुस्सा नहीं आना चाहिए, असा एक सुविचार मला ऐकवून क्रोध या विषयावर त्याने मलाच आध्यात्मिक भाषण दिले. तसा तो माझ्याशी बऱ्याच गप्पा मारायचा. पुणे पाहून स्वारी फार खुश झाली होती. मला म्हणायचा, दीदी आपके गाव में सब कुछ अच्छा मिलता है. तिथे प्रथम बायकोला त्याने आणले होते, नाहीतर ती बिचारी हिमाचल प्रदेशामध्ये राहून त्याची शेतीवाडी व इतर कुटुंब ती सांभाळत होती. हा वर्षातून 2 महिने जायचा. आला की घरातली सर्व हकीकत सांगायचा. दिलीप तर मला युनिटचा सेफ डिपॉझिट वॉल्ट म्हणायचा, कारण अनेक जण मला घराबद्दल माहिती सांगायचे. दिलीपची 14 मराठामधून अचानक बदली झाल्यावर मात्र हरिसिंग खरोखरी रडला. स्वतःच्या घराइतकेच त्याने इथल्या लोकांवरही प्रेम केले होते. लांबून लष्कराच्या कडक गणवेशामध्ये या माणसांचा वेगळा चेहरा मोहरा लक्षात येत नाही. इतर लोकांना त्या हिरव्या आवरणाखाली असलेल्या माणसांच्यात काही स्वारस्य नसते किंवा त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाला महत्त्वही नसते, पण सहवासाने समजले की या आवरणाखाली नेहमीच्या ओळखीची गुणदोषाने भरलेली साधी भोळी माणसेच असतात. तुमच्या माणुसकीच्या हाकेला तत्परतेने ओ देणारी व त्या नात्याला जपणारी ही माणसंच असतात. या सर्व माणसांची आमच्याशी निर्माण झालेली नाती अनामिक होती. या नात्यांना जरी गणवेशाची पार्श्वभूमी असली तरीही त्यांच्या आत असलेल्या मनांचे कप्पे उघडल्यामुळे त्यांच्यात एक गोडवा, आपलेपणा निर्माण झाला होता. आणि हाच गोडवा त्याच्या पार्श्वभूमीशी विसंगत असला तरीही तो खरा, निर्मळ व आनंददायी होता. मित्रांनो, खरंच किती छान ना. मला तर असे वाटते की ह्या आर्मीतल्या लोकांकडे जसा सर्वांकडे एक सहाय्यक अगर बॅटमन असतोच, तसा आपल्याकडे सुद्धा एक सहाय्यक असावा, हो ना?